या संदर्भामध्ये मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. विरोध आहे, तुमच्यासारख्या 16-17 समविचारी संघटना संस्थांचा विरोध आहे. आता ते म्हणतात की सलामसलत केली जाणार, चर्चा केली जाणार आणि मग निर्णयावर अंतिम जे काही निर्णय असेल ते जाहीर केला जाणार. आता तुमची काय भूमिका आहे? वेदांत, आमची भूमिका 16 एप्रिलचा शासन निर्णय आला तेव्हा जी होती तीच कालच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही आहे. आमचा तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे. पूर्णतः हिंदीच्या सक्तीला विरोध आहेच, पण हिंदीच्या सक्तीपेक्षा तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे. 1ली ते 4थी पर्यंत मुलांना 2च भाषा असायला हव्यात, पहिला मुद्दा. आणि त्या 2च भाषा जरी असल्या तरी सुद्धा आता शिक्षण मंत्र्यांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे त्याप्रमाणे 1ली ते 4थी पर्यंत इतर माध्यमांच्या शाळांमध्ये पण आम्हाला 2 भाषा जर सक्तीच्या हव्या असतील तर त्यात मराठी ही भाषा अनिवार्यपणे तुम्ही कशी बसवणार आहात ही कसरत शासनाने करून दाखवायची आहे. दादा भुसेंना माझी विनंती आहे की त्याने अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ही कल्पना जरा 1-2 मिनिटं सगळ्यांना न चुकता स्पष्ट करून सांगावी. 29 तारखेला मुंबईमध्ये आम्ही जाहीर सभा घेत आहोत. 29 तारखेला आम्ही हे जे 16 जुलैचं परिपत्रक आहे, 16 एप्रिलचं परिपत्रक आहे, 17 जूनचं परिपत्रक आहे आणि NCERTची पुस्तकं अनिवार्य करण्याचं रेखावरच्या सहीचं पत्रक आहे. या सगळ्यांची आम्ही लोकांच्या साक्षीने होळी करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही आझाद मैदानामध्ये एकतर धरणं आंदोलन आणि लोकांच्या प्रतिसादाचा आम्ही आता त्याची वाट पाहतोय. त्या प्रतिसादाचा अंदाज घेऊन विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना आझाद मैदानात आंदोलन करून आम्ही सरकारच्या पुढे आमची बाजू मांडणार आहोत. आमच्या भूमिकेमध्ये तसूभरही बदल नाही. यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा. पुढील 5 दिवस कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग परिसरात अतिमुसळधार पाऊस तर मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज. पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवावी. प्रत्येक नागरिकापर्यंत आपत्ती पूर्वसूचना पोहोचेल अशी भक्कम संदेश प्रणाली विकसित करावी. गडचिरोलीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या सूचना. नाशिकच्या गंगापूर धरणातून 6160 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. रामकुंड परिसरातील मंदिर पाण्याखाली तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी. नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यानं धारण केलं रौद्ररूप. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. सुरक्षा रक्षकांकडून पर्यटकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत मुसळधार पाऊस. या भागातील नद्यांना पूर. अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय. सिंधुदुर्गच्या वसोली गावातील कर्ली नदीवरील कुत्रेकोंड पुलावर मोटारसायकल स्वार वाहून गेला. त्यासोबत असलेला एक जण बचावला. पाण्याचा अंदाज न घेता पुलावरून जाण्याचा प्रयत्न जीवावर बेतलाय. पावसामुळे मेळघाटात हिरवाईनं सृष्टी नटल्यानं दुष्काळाचं सावट झालं दूर. निसर्गातील याच बदलाचा आनंद घेण्यासाठी मेळघाटातील पशुपक्षी आणि प्राण्यांवर झाल्याचं दिसून येतंय. एबीपी माझाचे प्रेक्षक अमोल पाटील यांनी टिपलेलं हे काही खास दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. रायगडच्या कोलाडमध्ये कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंग थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली असल्याची प्रशासनाची माहिती. संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं सासवडमधून पंढरपूरकडे प्रस्थान. यंदा 111 दिंड्या सोहळ्यात सहभागी असल्याची माहिती. शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव जिल्ह्यात आगमन. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. अहिल्यानगरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा मुक्काम. हमाल पंचायत संघटनेकडून जवळपास 8 ते 10 हजार वारकऱ्यांच्या मुक्काम आणि जेवणाची सोय करण्यात आली. रत्नागिरीच्या चिपळूणमधील खडपोली MIDCतील ईस्ट कंपनी विरोधात स्थानिक आक्रमक. दूषित पाणी नदीत सोडत असल्यानं स्थानिकांचा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा. दौंड तालुक्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं फुलांचं. माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन.
ब्रेकनंतर ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातच्या सुरतमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि मुसळधार पावसामुळे सुरत शहरातले रस्ते जलमय झालेले आहेत. आपण पाहूयात त्याचीच काही दृश्य. काल सुद्धा सुरतमध्ये जोरदार पाऊस पडत होता आणि त्यानंतर रस्त्यावरती सातत्याने पाणी साचल्याचं दिसत होतं आणि तसंच दृश्य आज सुद्धा सुरतमध्ये पाहायला मिळतंय. सुरत शहरातली ही दृश्य आपण बघतोय आणि अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. यातूनच वाट काढत सर्वसामान्यांना मार्ग पुढे जावं लागतंय. तसंच सुरतमध्ये काल सुद्धा भरपूर पाऊस झालेला होता. या पार्श्वभूमीवरती सगळीकडेच रस्त्यांना अक्षरशः एखाद्या जलसाठ्याचं स्वरूप आल्याचं दृश्य पाहायला मिळतंय. याबरोबरच ब्रेकफास्ट न्यूजमध्ये इथेच थांबतोय. भेटूया पुन्हा 10 वाजता नव्या अपडेट्ससह. पाहत रहा एबीपी माझा. संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं सासवडमधून पंढरपूरकडे प्रस्थान. यंदा 111 दिंड्या सोहळ्यात सहभागी असल्याची माहिती. शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव जिल्ह्यात आगमन. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. अहिल्यानगरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा मुक्काम. हमाल पंचायत संघटनेकडून जवळपास 8 ते 10 हजार वारकऱ्यांच्या मुक्काम आणि जेवणाची सोय करण्यात आली. पुढील 5 दिवस कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग परिसरात अतिमुसळधार पाऊस तर मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज. पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवावी. प्रत्येक नागरिकापर्यंत आपत्ती पूर्वसूचना पोहोचेल अशी भक्कम